फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला त्याच ब्लाऊज डिझाईन बघून कंटाळा येतो. वेगळी, युनिक आणि साडीला खूप सुंदर असं लुक येणारी डिझाईन बनवायची असते. त्याचबरोबर कस्टमरला सुद्धा आपल्याला नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते. तर कशी द्यावी हे सुचत नाही. तर आजची जी काही डिझाईन आहे खरं तर ही खूप सुंदर आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला आजच्या ह्या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित म्हणजे कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. म्हणजे मी अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे, जेणेकरून बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. खरं तर खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशनचा ब्लाऊज पीस आणि साडी आहे. आणि यावर आज आपण खूप ट्रेंडिंग अशी बोटनेक ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत. त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकतात की आपण ऑलरेडी अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचं बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेलं आहे. आणि सगळ्यात आधी आता याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी यासाठी. सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे त्याची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे शोल्डर घेतलेला आहे आपण 6.5 इंचाचं. ठीक आहे, कारण हा बोटनेक ब्लाऊज आहे. आणि याचं जे काही आता गळा रुंदी आहे तर ती आपल्याला इथे 4.25 घ्यायची आहे. 3.5 ते 4.25 एवढी. तुम्हाला शोल्डर किती हवं आहे त्यावर सुद्धा ते डिपेंड आहे. त्यानंतर इथून मुंडा घेतलेला आहे 6.5. क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून टाकत असतो छातीचा 4था भाग अधिक 1.5 इंच मार्जिन, तर 8.5 अधिक 1.5 असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतला आहे. आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करून घ्यायची आहे. तर बघा, बोटनेकमध्ये 2 गळे असतात, वरचा एक असतो आणि मध्ये एक शेप असतो. सो वरच्या गळ्यासाठी आपल्याला इथे 3 इंचाला मार्किंग करायची आणि खालचा शेप आणि वरच्या गळ्यामध्ये 1 इंचाचा डिस्टन्स ठेवायचा आहे. त्यानंतर इथून सुद्धा एक मार्किंग करायची आहे, पण याच्या ब्लाऊजला ना काट आहे. सो जेवढा काट असेल तेवढा आपल्याला इथे सोडून द्यायचं. तर काट 4.5 इंचाचा आहे, ते 4.5 इंचाला मार्किंग केली म्हणजे बरोबर वरच्या शेपमध्ये आपल्याला जो काही आकार असेल बोटनेकचा मधला तर तो ड्रॉ करता येईल. आणि काट आपल्याला खालच्या साईडला हवा आहे तर तो कशासाठी तर हे पुढे तुमच्या लक्षात येईलच. त्यानंतर 4.25 इंच आपल्याला गळा रुंदी घ्यायची होती. सो त्याची सुद्धा आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आता या सर्व मार्किंग करून झाल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला 2 बॉक्स तयार करून घ्यायचे आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला खरं तर या पद्धतीने इथे हे 2 बॉक्स तयार करून घ्यावे लागतात बोटनेक मध्ये तरी. सो बघा, मग फायनली इथे 2 बॉक्स तयार झालेले आहे. आता वरच्या बॉक्सला आपल्याला गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे. सो मी इथे ड्रॉ करून घेतला. त्यानंतर जो काही खालचा शेप आहे तर तो सुद्धा आपण इथे ड्रॉ करून घेऊयात. तर इथे लाईन मी थोडीशी डार्क केली आणि त्यानंतर इथून आपल्याला गोलाकार इथे मार्किंग करून घ्यायची आहे. सो अशा पद्धतीने आपली इथे मार्किंग झालेली आहे. आता जी मार्किंग झालेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. सो वरचा गळा कट केला, त्यानंतर हा जो काही खालचा शेप आहे तर त्यावर सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात. सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने आपल्या इथे गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. खरं तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे मधला जो काही शेप आहे तर तो रेडी करून घ्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं बघा, जो काही ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा. त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट त्यावर ठेवून घ्यायचा आहे. सेंटरला एक पिन या पद्धतीने अटॅच केली आणि वरच्या साईडला सुद्धा सेंटरला एक पिन लावून घ्यायची आहे, जेणेकरून स्टिचिंग करताना हलायला नको खरं तर यासाठी. आणि हा जो काही मधला आकार आहे त्याच्या कडेकडेने आपल्याला साधारणतः 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे टिप मारून घ्यायची आहे. तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. कारण मार्जिन थोडं सुद्धा कमी जास्त झालं तरी आपली फिनिशिंग लुक हे सगळं बिघडू शकतं. सो तसं होऊ देऊ नका.
कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत त्यावरच आपला गळ्याचा आकार डिपेंड आहे आणि हा जो काही शेप आहे तर हा व्यवस्थित आला तरच आपला ब्लाऊजचं लुक मस्त येणार आहे. सो त्यामुळे मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपण इथे टीप मारून घेऊयात. खरं तर ही कॅनव्हास पेपर न यूज करतानाची सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला कॅनव्हास पेपर यूज करायचा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा हा गळा नक्कीच रेडी करू शकतात. यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि मध्ये छोटा एक कट मारायचा. आता काय करायचं, हे जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा तर तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा सगळ्या साईडचं म्हणजे जेवढा अस्तर आहे ना त्याच लेवलमध्ये आपल्याला इथे हा पार्ट ठेवायचा आहे. बाकी सगळा कटिंग करायचा. त्यानंतर आता ह्या गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. गळ्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा, त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो बघा मग फायनली कट्स मारून झालेले आहेत आणि हा पार्ट आपण ह्या पद्धतीने सरळ करून घ्यायचा. सरळ करून झाल्यानंतर हा आकार अगदी व्यवस्थित सेट करायचा आहे आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या म्हणजे हा जो काही शेप आहे तर याच्या कडेकडेने द्यायची आहे दाबटीप. ठीक आहे. सो बघा मग आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंग साठीच्या या ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. कारण आता आपण जी टीप मारणार आहोत त्यावरच आपलं संपूर्ण गळ्याचं लुक डिपेंड आहे आणि फिनिशिंग व्यवस्थित येणं खूप गरजेचं आहे. कारण जर का तुमची फिनिशिंग व्यवस्थित आली नाही तर ब्लाऊजला तुम्ही कितीही सुंदर डिझाईन बनवली तरी सुद्धा त्याला काहीच अर्थ राहत नाही. ठीक आहे. आता बघा याला दाबटीप देऊन झालेली आहे, शेपही परफेक्ट आला. त्यानंतर आता अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला कडेकडेने जोडून घ्यायचं आहे सगळ्या साईडने. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, फुगा येणार नाही. एवढंच नाही तर आपली गळारुंदी स्प्रेड होणार नाही. तर ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण यावरच आपलं ब्लाऊजची फिनिशिंग फिटिंग हे संपूर्ण डिपेंड आहे. आणि बघा तुमच्या इथे लक्षात येईल की आपण अगदी व्यवस्थित तंतोतंत कडेने परफेक्ट अशी इथे टीप मारून अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलं. आता हे जोडल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून स्टिचिंग आपल्याला इझी जावी. सो म्हणूनच मग पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी गळा वगैरे जर आपला एखादा शेप रेडी झाला बोटनेकमध्ये तरी तर मग आपण अस्तर मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून अशा पद्धतीने एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट बॅक पार्ट रेडी करत असतो, जेणेकरून पुढची डिझाईन बनवणं सोपंही जातं आणि मग आपल्याला ते परफेक्टही नक्कीच बनवता येतं. सो अशा पद्धतीने परफेक्ट असा आपला हा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे. ठीक आहे. यानंतर आता आपल्याला जी काही पुढची डिझाईन बनवायची आहे तर ती बनवायला आपण सुरुवात करूयात. पण त्याआधी आपल्याला गळ्याला आणि कमरेला म्हणजे कमरेला कमरपट्टी, गळ्याला गळापट्टी लावावं लागणार आहे. सो गळ्यासाठी आपल्याला स्ट्रेचेबल म्हणजे तिरक्या पट्ट्या कट करायच्या आहे. सो मग मी इथे कट करून घेते बघा, कारण स्ट्रेचेबल कपडा असतो तिरका, जे तिरका कपडा स्ट्रेचेबल असतो, जर सरळ घेतला तर तो स्ट्रेचेबल नसतो आणि गळा व्यवस्थित फोल्ड होऊन गोलाकार यावा त्यासाठी स्ट्रेचेबल कपड्यामध्येच पट्ट्या तयार कराव्या लागतात. सो इथे 2 पट्ट्या मी जोडूनही घेतलेल्या आहेत, जेणेकरून आपल्याला पट्टी कमी पडायला नको. आणि आता आपण ती गळ्याला लावून घेऊयात. सो गळ्याला लावताना काय करायचं आहे, सगळ्यात आधी आपल्याला बघा आपण ही जी काही पट्टी तयार केली तर ती ह्या पद्धतीने फोल्ड करून कडेकडेने साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या इथे सुद्धा मार्जिन अजिबात कमी जास्त होऊ देऊ नका. परफेक्ट व्यवस्थितच मार्जिन येणं इथे खरं तर खूपच गरजेचं आहे. सो बघा मग मी अगदी व्यवस्थित सावकाश आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी काळजीपूर्वक इथे ही पट्टी लावून घेत आहे. सो तुम्ही सुद्धा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक इथे पट्टी लावून घ्यायची आहे. आणि एक्स्ट्राची जी काही पट्टी असेल तर ती आपल्याला इथे कटिंगही करून घ्यायची आहे. डबल फोल्ड पट्टी लावलेली आहे, तुम्ही सिंगल पण लावू शकतात, पण डबल फोल्डने काय होतं फिनिशिंग अजून सुंदर येते. पट्टी लावून झाल्यानंतर इथे आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित फोल्ड व्हावी, त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि वरच्या साईडला आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. सो बघा मग आता इथे सुद्धा दाबटीप देताना
अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, याची आपल्याला काळजी इथे खरं तर घ्यायची आहे. हा पॉइंट सुद्धा इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण आता आपण जी काही दापटीप देणार आहोत त्यावरच आपल्या संपूर्ण वरच्या गळ्याचं लुक फिनिशिंग डिपेंड आहे. ठीक आहे. सो फायनली परफेक्ट असा गळा आपला इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर आता बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात आणि मग नंतर आपण कमरपट्टी लावणार आहोत. सो बघा, मग आता जो काही सेंटर पॉइंट आहे तिथून 4.5ला मार्किंग केली आणि उभ्या 4 इंचाच्या टक्स पॉइंटची मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे. जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. टक्सला लक्षात राहू द्या, सुरुवातीला डबल टिप देऊन लॉकही करायचा आहे आणि संपूर्ण टक्सला सुद्धा आपल्याला खरं तर डबल टिप द्यायची असते. आणि हा जो काही टक्स आहे तर हा आपण तिरका टाकत असतो, तर हा पॉईंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे. सो लक्षात राहू द्या. आणि परफेक्ट टक्स टाकणं खूप गरजेचं आहे, कारण जर टक्स परफेक्ट नसतील तर फिनिशिंगला ब्लाऊज अजिबात व्यवस्थित बसत नाही. त्याचबरोबर बॅक साईडला सुद्धा वरच्या साईडला तो तरंगला जातो. सो तसं होऊ देऊ नका. आणि फायनली बघा, दोन्ही पण परफेक्ट असे टक्स आपले खरं तर इथे टाकून झालेले आहेत. आणि आता सध्या हा बॅक पार्ट आपण इथे त्याच्यासाठी ज्या काही पट्ट्या लागणार आहेत तर त्या कट करून घेऊयात. तर साधारणतः 1 इंचाची पट्टी आपल्याला इथे लागणार आहे. 1 ते 1.25 म्हटलं तरी सुद्धा चालेल. तर इथे बघा, मी 2 पट्ट्या सोबतच कट करून घेतलेल्या आहे आणि ह्या जॉईंटही करून घेते. सो एक टिप मारली की त्यानंतर ही पट्टी सरळ करायची आणि वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजे कुठे जॉईंट आहे हे लक्षातही येत नाही आणि फिनिशिंग सुद्धा खूपच सुंदर येते. आता ही पट्टी आपल्याला ह्या पद्धतीने वरती ठेवायची आहे आणि साधारणतः अर्धा इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत इथे आपल्याला खरं तर टीप मारून घ्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टीप अगदी सरळ व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडतच इथे मारून घ्यायची आहे. आता इथे टीप मारून झाल्यानंतर ही पट्टी आतल्या साईडने फोल्ड करून वरच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. सो इथे सुद्धा दाबटीप देताना अस्तरची जी काही आतली पट्टी आहे तर त्याचा कपड्यावरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, म्हणजे कमरेच्या साईडला सुद्धा अगदी व्यवस्थित एकसारखी आणि प्रॉपर अशी फिनिशिंग सुद्धा नक्कीच येते. ठीक आहे. सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने आपला कमरेला आणि गळ्याला दोन्ही पट्ट्या लावून झालेल्या आहे. प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग येत. आता आपल्याला जी काही पुढची डिझाईन बनवायची आहे तर ती बनवायला आपण इथे सुरुवात करूयात. तर बघा, मग साडीतलाच थोडासा सुरुवातीचा जो काही कपडा होता ना, तर खरं तर तो आपण इथे 1.5 मीटर घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. तर तुम्ही सुद्धा तुमच्या साडीचा 1.5 मीटर कपडा घेऊ शकतात. आता या साडीला नेसत्या साईडने बघा थोडासा लाइनिंगचा पार्ट होता, सो तोच इथे आलेला आहे. इट्स ओके, त्याने सुद्धा डिझाईन छान दिसणार आहे. सो बघा, मग ह्या पद्धतीने पट्टी फोल्ड करून घेतली आणि कडेकडेने आपल्याला सिंपल अशी एक टीप मारून घ्यायची आहे. सो बघा, मग ही पट्टी आहे ना, तर तुम्हाला किती रुंदीची वगैरे हवी आहे, खरं तर हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. सो फायनली बघा, मग मी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक इथे संपूर्ण पट्टीला टीप मारून घेतलेली आहे. आता यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, छोट्या छोट्या प्लेट्स टाकत फ्रिल तयार करून घ्यायचं आहे. खरं तर तुम्हाला इथे म्हणजे तुमच्याकडे किती कपडा अवेलेबल आहे त्यावर डिपेंड आहे की ह्या ज्या काही प्लेट्स आहेत तर ह्या किती जवळ टाकायच्या, किती लांब टाकायच्या. सो मी खूप जवळ किंवा खूप लांब न टाकता मीडियम साईजमध्ये इथे प्लेट्स टाकणार आहे. आणि परफेक्ट जर प्लेट्स व्यवस्थित एकसारखे असतील तरच डिझाईन व्यवस्थित दिसते, नाही तर मग फिनिशिंग लुक सगळंच बिघडतं. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे सावकाशपणे प्लेट्स टाकून घ्यायचे आहे. आणि खरं तर हे फ्रीलच यूज करून आज आपण भन्नाट अशी डिझाईन बनवणार आहोत, तर ते पुढे तुमच्या लक्षात येईलच. सो बघा, मग फायनली इथे प्लेट्स टाकत टाकत आपली इथे फ्रील तयार झालेली आहे. तर एवढी फ्रील आपल्याला पुरणार नाहीये, अजून एक पट्टी तयार करून घ्यावा लागणार आहे. सो इट्स ओके, आपण अजून एक पट्टी इथे तयार करून घेऊयात. सेम ह्याच साईजची बनवायची आहे. आणि बघा, मग फायनली 2 पट्ट्या आपण फ्रीलच्या इथे तयार करून घेतलेल्या आहेत. तर हे आपल्याला इथे जॉईन करायचे आहे. तुम्ही आत्ता पण जॉईन करू शकतात किंवा मग नंतर स्टिच करताना जिथून कमी पडेल तिथूनही जॉईन केलं तरी सुद्धा चालणार आहे. सो सध्या मी इथे पिन लावते, जेणेकरून आपल्याला तयार झालेली फ्री ब्लाऊजच्या बॅक पार्टला जोडणं सोपं जावं यासाठी. सो चला मग आता ही फ्रील आपण जोडून घेऊयात. तर ही जी काही फ्रील आहे तर ह्या शेपला लावायची आहे, ते सुद्धा आतल्या साईडने. ठीक आहे, वरच्या साईडने लावायची नाहीये. हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे. सो लक्षात राहू द्या. त्याचबरोबर फ्रीलची रुंदी किती घ्यायची तर हे सुद्धा तुमच्यावर डिपेंड आहे. तर मी खूप छोटी खूप मोठी असं न घेता मीडियम साईजची घेत आहे. बनवताना मी थोडी मोठीच बनवली, कारण आपल्याला मार्जिनसाठी सुद्धा लागणार होतं. फक्त एवढंच आहे की एकसारखं फ्रील येऊ द्या. थोडं सुद्धा पुढे मागे जर झालं तर आपलं संपूर्ण डिझाईनचं लुक बिघडू शकतं. सो तसं होऊ देऊ नका.
तर बघा मग मी अगदी काळजीपूर्वक सावकाशपणे ही फ्रिल लावून घेत आहे. साधारणतः अर्धा ते पाऊण इंचाची ही फ्रिल लावली तरी चालेल किंवा 1 इंचापर्यंत सुद्धा तुम्ही लावू शकतात. नक्कीच या फ्रिलमुळे छान असं लुक येणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रिलचा कपडा, ब्लाऊज पीसचा कपडा हा एकमेकांना कॉन्ट्रास्ट आहे आणि कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशनमुळे खरं तर आपली ही डिझाईन अजूनच सुंदर अशी दिसणार आहे. सो अशा पद्धतीची बोटनेक ब्लाऊज डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की बनवू शकतात. तर बघा मग इथपर्यंत फ्रिल लावलेली आहे आणि आडवी सुद्धा टीप मारायची, म्हणजे खालच्या साईडने सुद्धा आपली फ्रिल अगदी व्यवस्थित सेट होऊन जाईल. त्यानंतर एक्स्ट्राचं फ्रिल मी कट केलेलं आहे. एवढंच नाही तर दुसऱ्या साईडने सुद्धा इथे खालच्या साईडने टीप मारून घेते. म्हणजे काय होतं की दोन्ही साईडने फ्रिल ना अगदी व्यवस्थित गळायला पॅक होऊन जातं. इथलं किंचितचं एक्स्ट्राचं मी कट करून घेतलेलं आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने परफेक्ट असं फ्रिल आपण इथे हा जो काही मधला शेप होता ना तर तिथे लावून घेतलेला आहे. त्यानंतर इथे आता आपल्याला लेस यूज करायची आहे. खरं तर इथे तुम्ही गोल्डन लेस सुद्धा नक्कीच यूज करू शकतात. बट महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊजवर आणि ब्लाऊज पीसवर आणि साडीवर ना कॉपर गोल्डन कलरचं वर्क आहे. सो त्यामुळे मग मी इथे कॉपर गोल्डन कलरची छोटीशी डिझायनर लेस घेतलेली आहे. सगळ्यात आधी आपण ही लेस वरच्या गळ्याला लावून घेऊयात. लेस लावताना अगदी व्यवस्थित सावकाश एकसारखी लावायची आहे. अजिबात गळ्याच्या खाली किंवा मागे असं ही लेस होऊ देऊ नका, कारण थोडी सुद्धा पुढे मागे जरी झाली तरी फिनिशिंग लुक सगळंच बिघडू शकतं. सो त्यामुळे मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आणि सावकाशपणे आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. आता ही लेस लावून झाल्यानंतर ह्या लेसला आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देऊन घ्यायची आहे. हा पॉईंट इथे खरं तर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याचदा काय होतं लेस आपण अशीच लावतो त्यामुळे फिनिशिंग लुक बिघडतं. आणि दोन्ही साईडने टीप देण्याचा फायदा हा आहे की लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूपच सुंदर येते. त्यानंतर आता हा जो काही मधला शेप आहे तर मधला शेपच्या फक्त गोलाकार पार्टला आपल्याला ही एक लेस लावून घ्यायची आहे. सो ती सुद्धा गळ्याच्या अगदी व्यवस्थित कडेकडेने लावायची आहे. अगदी सावकाश म्हटलं तरी चालेल, कारण कधी कधी गडबडीमध्ये लेस खूप पुढे मागे होण्याचे चान्सेस असतात. सो तसं इथे होऊ देऊ नका. ठीक आहे. आणि बघा मग फायनली अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपण इथे लेस लावलेली आहे. आता इथपर्यंत लेस लावून झाल्यानंतर मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे याच्या दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. सो म्हणूनच मग मी इथे अगदी व्यवस्थित सावकाशपणे दुसऱ्या साईडला टीप द्यायचे आणि त्याचे कारण मी तुम्हाला याआधीच सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने फायनली आपण लेस लावून घेतलेली आहे. आता छान अशी डिझायनर ही लेस आपल्याला इथे लावायची आहे. सो बघा मग जे काही समोसा लेस पॅटर्नमध्ये आहे आणि त्याची जी काही डिझाईन आहे ती खालच्या साईडने आपण केलेली आहे आणि इथे बरोबर जी काही आपला काट आहे ना तर त्याच लेवलमध्ये खरं तर आपल्याला ही लेस इथे लावून घ्यायची आहे. खरं तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात. बट इथे मी छान अशी डिझायनर लेस घेतलेली आहे, जेणेकरून आपली डिझाईन अजूनच सुंदर उठून दिसावी यासाठी. कारण कसं आहे ना, साडीचं संपूर्ण लुक हे आपल्या ब्लाऊजवर डिपेंड असतं आणि ब्लाऊज छान असा डिझायनर असला की नक्कीच साडी सुद्धा मस्त अशी उठून दिसते. आता तीच लेस आपल्याला कमरेच्या साईडला सुद्धा बघा ह्या पद्धतीने लावायची आहे आणि डिझायनर लेसची जी काही डिझाईन आहे तरी आपण समोरासमोर घेतलेली आहे. आता खरं तर कमरेच्या साईडने लेस लावल्यानंतर तुमच्या लक्षातच येईल की डिझाईनचं लुक किती उठून दिसतंय आणि किती वेगळ्या पद्धतीची ही डिझाईन खरं तर आपली इथे तयार होणार आहे. सो बघा मग इथे लेस लावली आणि ह्या ज्या काही खाली लेस लावलेल्या आहेत ना तर त्याला सुद्धा आपण आठवणीने दोन्ही साईडने टीप देऊन घेतलेली आहे. सो तुम्ही सुद्धा नक्कीच द्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने मस्त असा बॅक पार्ट रेडी झालेला आहे. सो जवळून थोडंसं लुक दाखवते म्हणजे तुम्हाला नक्कीच या डिझाईनची आयडिया येईल की डिझाईन आपली किती मस्त अशी प्रॉपर तयार झालेली आहे. सो बघा मग फायनली बोटनेकमध्ये किती सुंदर ट्रेंडिंग न्यू लुकमधली ब्लाऊज डिझाईन आज आपण इथे तयार केलेली आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं कलर कॉम्बिनेशनच इतकं सुंदर आहे की ही डिझाईन अजूनच उठून दिसते. पिंक कलर सुद्धा यामध्ये खूपच छान उठून दिसतोय. सो तुम्ही सुद्धा तुमच्या साडीचा कॉन्ट्रास्ट कपडा वापरून अशी ट्रेंडिंग न्यू लुकमधली डिझाईन नक्कीच तयार करू शकतात आणि ह्या छानशा डिझाईनमुळे खरं तर आपल्या साडीला आणि ब्लाऊजचा खूप सुंदर असा लुक येईल. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे, जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहजच बनवता यावी यासाठी. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही डिझाईन आहे यामुळे साडी आणि ब्लाऊज आपला खूपच उठून दिसणार आहे. नक्कीच छान लुक येणार आहे. सो अशा लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधल्या बोटनेक ब्लाऊजची
आयडिया म्हणजे बोटनेक ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही डिझाईन नक्कीच आवडली असेल. सो मग तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे तुमचं साडी आणि ब्लाऊज खरं तर खूपच सुंदर दिसेल. ठीक आहे. सो बघा मग फायनली खूप छान अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. लुक सुद्धा खूप छान आला. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा. सो नक्कीच आजच्या ह्या डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर अशी लुक येईल. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तेवढ्याला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.